कृष्ण हरी विठ्ठल केशवा पुरुषोत्तम मास निमित्ताने चालू असलेली ही आपली नित्याची सेवा पुरुषोत्तम योग हा 3 श्लोक झाले. 15वा अध्याय 4था श्लोक. ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गर्ता न निवर्तिन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ति प्रसुता पुराणी. भगवंत अर्जुनाला उपदेश करीत आहेत की हे अर्जुना, निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा. निर्माण मोहा म्हणजे जे मनासहित आणि मोहरहित झालेले आहे. इथं रहित शब्द वापरला आहे. रहित म्हणजे त्यामध्ये नाही, तो त्यामध्ये नाही. मोहरहित, कुठल्याही प्रकारचा मोह त्याच्यामध्ये राहिला नाही, त्याला मोहरहित म्हणतात. जर गागर आहे, गागरीत पाणी आहे, पाणी ओतून दिलं सगळं खाली, तर गागर काय झाली? पाणी सहित झाली का पाणी रहित झाली? पाणी रहित. तसं मोह सहित का मोहरहित? मोहरहित. निर्माण मोहा, मोहरहित झालेत. मनासहित म्हणजे मनात हा थोडासा सुद्धा अंश हा मोहाचा राहिला नाही. थोडा जरी अंश विषाचा राहिला पाण्यामध्ये तरी ते पाणी बाधक आहे. ते पाणी पिलं तर मनुष्य जगण्याची खात्री नाही. थोडा सुद्धा अंश राहायला नको. त्याच्यासाठी भांडं आतून बाहेरून शुची करावं लागतं, शुचिर्भूत करावं लागतं, धुवून काढावं लागतं. आपण दररोज स्नान करतो कशासाठी? आपण म्हणू आता हे घाम येतो अंगाला, घाम आला का अंगाचा वास येतो आणि म्हणून तर धुवून काढावं. मग वरून कातडी धुतली म्हणून आतून स्वच्छ झालं का मनाने, तर तिथं नामस्मरण चिंतन आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याच्यासाठी आहे की सतत मंत्र जप करायचं का ते मन धुवून निघतंय. म्हणजे मनासहित स्वच्छ शरीर. निर्माण मोहा जितसंग दोषा. ज्या लोकांनी आसक्तीजन्य
जे आहेत दोष जिंकलेत. काय जितसंग दोषाहा. जिंकणे म्हणजे काय? विजय मिळवणे. जिंकणे म्हणजे विजय मिळवणे. दोष याच्या विरुद्ध आहे गुण. विरोधी शब्द काय आहे? गुण. या माणसात खूप चांगले गुण आहे हो, गुण आहे त्याच्यामध्ये. आणि असं जर म्हटलं याच्यात दोष आहे. दोष म्हणजे काय? की जे त्या टाकून द्यायचे असतात ते ठेवायचे नसतात जवळ, ते अंगाला लागू द्यायचे नसतात. आणि गुण म्हणजे काय? की जे अंगीकार करायचे असतात त्याचे घ्यायचे असतात, त्याला गुण म्हटलंय. गुण लागले पाहिजे. कोणते गुण लागले पाहिजे? चांगले गुण जे आहेत आणि वाईट जे आहे त्याला दोष म्हटलं जातं. जे चांगलं आहे त्याला गुणच म्हटलं जातं. किती गुण पडले? 100 पैकी किती गुण? गुण त्याला म्हणतात गुणांक. अंक म्हटलं, पुढं अंक शब्द आहे. गुण अंक, चांगले अंक. तो म्हणतो मला 99.99 पडले. हो, 1 पॉईंट फक्त 100ला कमी पडला. एवढे मार्क पडले तुला. गुण गुण 101%. 101% गुण म्हणजे तो 100च्याही पुढे गेला. चांगले जे आहे ते गुण आहे. पण 101% अवगुण, त्याला कोणी चांगलं दिसतच नाही, त्याला सगळे वाईटच दिसतात. त्याने हरिनाम घेण्याचं काही करा. साऱ्या अवगुणाने भरलेला अगदी बॉम्ब येतो. मनुष्य जो आहे त्याच्यात सत्वगुण आहे ना, अवगुण पण आहेत. आसुरी योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी. मूढ, मूढ म्हटलंय त्याला. मूढ म्हणजे काय? मूढ म्हणजे मूर्ख. बरं का? ध्यान देऊन ऐकून राहिले ते दोघं, कारण की त्यांना उपयोगी आहे पुढं. प्रवचन कसं करायचं, सांगायचं कसं. मूढ म्हणजे काय शब्द आहे, तर शब्दाचा अर्थ फार महत्त्व आहे. ज्ञानेश्वरी जर तुम्हाला करायची असेल, ज्ञानेश्वरीचं प्रवचन वगैरे, तर शब्दाला फार महत्त्व. शब्दांचा अर्थ जाणणं, त्याचा विरोधी अर्थाचा शब्द जाणून घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ज्याला ते जमलं, कोणता अलंकार आहे, काय आहे, हे व्याकरणाचा भाग सुद्धा याच्यात सगळा पूर्ण आहे ज्ञानेश्वरीमध्ये. आणि ज्ञानेश्वरी पूर्ण अलंकारावरतीच आधारित आहे. हे अलंकारच आहे सगळे. म्हणून दृष्टांत आहे, सिद्धांत आहे. आणि सिद्धांत आणि दृष्टांत दोन्ही पण समजले पाहिजे. माऊलींनी किती दृष्टांत दिलेले आहेत, किती सिद्धांत दिलेले आहेत. सगळे सिद्धांत आणि दृष्टांतावरच ज्ञानेश्वरी आहे. आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त दृष्टांत जे आहेत ते आईवरती आहेत. बालक बोबडा बोली, का वाकोडा विचुके पावली, चोज करुणे मावली रिजवी जेवी. आईचं दिलं उदाहरण. ते मूल बोबडं बोबडं बोलतं,
आणि चालायलाही पण ते वाकडं तिकडं असं असं चालतं. मग बोबडं बोबडं जर बोललं तर आई म्हणते का काय बोबडं बोबडं नीट बोल असं म्हणते का आई त्याला, लहानाला. लहान बाळ असं बिचार. जो जे करुणी मावली रिजवी जे वाकडं तिकडं चाललं आई म्हणते का काय वाकडं तिकडं चाललं रे असं म्हणते का त्याला? नाही. ते बोबडं बोबडं बोलायला लागलं, वाकडं तिकडं चालायला लागलं. बघा ना माझं चकलं कसं चाललं 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 चाललं. आणि ते बोबडं बोलत असं तर आई सुद्धा तसंच बोबलं बोबलं बोलते त्याचं. असं बोलतो तू बोलतो. म्हणजे हे काय करते आई? चोच करुणी माऊली रिजवी देवी. माऊली त्याचे चोच करत. वा वा. तिला आनंद होतो खूप. त्याला रिजवते आई त्या मुलाला, का रागवते? तसं इथं माऊली हे ज्ञानेश्वर माऊली तसे आहे. हो, आईसारखे. त्या मुलाने काही आईला द्या नका देऊ काही करा, पण आईचं प्रेम हे शेवटपर्यंत त्या मुलावरती असते. हो, ती आई. म्हणून माऊलींनी आईप्रमाणे सर्वांवरती प्रेम. किती त्रास दिला लोकांनी माऊलीला. काय नाही, जोळीत माती टाकीपर्यंत त्यांच्या जोळीत माती. ते काय मागत नव्हते, 3 घरं 4 घरं मागायचे, जास्त जास्त मागत नव्हते काही. कोणाला काही मागत नव्हते. पण त्यांना काय होतं, लोकांनी भिक्षा सुद्धा देत नव्हते. बघा, एका माऊलीने ते भिक्षा मागून 2 घरं भिक्षा मागून आणली. 3ऱ्या घरी मागायला गेलं, त्या माऊलीने मातीच टाकून दिली. मग आता तुम्हाला जर असं की एखाद्याने केलं किती राग येईल. आपण तर बॉम्ब आहेत. काम, क्रोध, मदमत, कारण, लोभ, लगेच राग येईन का नाही? पण माऊलीला इतकिंचितही राग आला नाही. माऊली म्हणले कल्याण वस्तू, तिचं कल्याण हो. तिने माती टाकली, अन्नामध्ये माती कालवली, तरी तिचं कल्याण हो असं म्हटले माऊली. का? माऊली म्हणाले की निदान तिला माती तरी टाकायची इच्छा झाली ना, द्यायची इच्छा, काहीतरी दिलं ना तिनं. दिलंच ना, माती का होईना दिली ना, दिलीच ना.